पक्षाच्या घटना बदलांसंदर्भात पटेल आणि तटकरेंचं सुनेत्रा पवार यांच्याकडे स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे। तर तटकरे आणि पटेलांच्या स्पष्टीकरणानं सुनेत्रा पवार समाधानी नसल्याची माहिती मिळते। घटनेत बदल केल्यानं पक्षात दोन गट पडलेत की काय असा सवाल सुद्धा उपस्थित होतो आणि पक्षाच्या घटनेमध्ये बदल करून अध्यक्षांसोबत कार्याध्यक्षांकडे अधिकार द्यावेत याबाबतचं पत्र पटेल आणि तटकरे यांनी निवडणूक आयोगाला दिलं होतं। कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेल यांच्याकडे अधिकार द्यावेत असं पत्र सुद्धा देण्यात आलं होतं आणि या पत्रानंतर सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहून सर्व व्यवहार अमान्य समजून दुर्लक्षित करावेत अशा आशयांचं पत्र दिलं होतं। आणि या घडामोडींनंतर पक्षांमध्ये बरेच वाद झालेले आहेत आणि तटकरे तसंच पटेलांच्या स्पष्टीकरणामुळे सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार समाधानी नसल्याची माहिती मिळते। पत्रव्यवहारानंतर पडद्यामागे नेमकं पक्षात काय घडलंय याबाबत चर्चा रंगतात। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। संदीप, खरं तर पटेल आणि तटकरेंनी दिलेलं पत्र आणि त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी दिलेलं पत्र आणि त्यामुळे परस्पर काहीतरी करतायत हे दोन्ही बडे नेते असा जो एक आरोप होत होता, अशा एक चर्चा होत होत्या, त्या चर्चा कुठेतरी खऱ्या ठरतायत असं म्हणता येईल? नक्कीच राष्ट्रवादीमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे स्नेहा। या सगळ्यामुळे ही चर्चा खरी ठरतानाचं चित्र दिसतंय। प्रामुख्यानं पाहायला गेलं राष्ट्रीय अध्यक्षा म्हणून सुनेत्रा पवार यांची निवड झालेली असली तरी कार्याध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल होते आणि त्यांनी जे पत्र दिलं होतं त्यामध्ये उल्लेख असा होता की कार्याध्यक्षांना देखील अधिकार जे आहेत ते दिले जावेत। जी घटना आहे पक्षाची त्यानुसार त्यामध्ये बदल करून हे खरं तर निवडणूक आयोगाकडे हे पत्र जे आहे ते देण्यात आलेलं होतं। हे पत्र 16 फेब्रुवारीला देण्यात आलेलं होतं निवडणूक आयोगाला। आणि दुसरीकडे सुनेत्रा पवार राज्याचे उपमुख्यमंत्री त्यांनी 10 मार्चला हे पत्र लिहिलं आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की आतापर्यंत झालेला कुठलाही पत्रव्यवहार जो आहे तो ग्राह्य धरू नये आणि अधिकार जे आहेत ते फक्त राष्ट्रीय अध्यक्षांकडेच असावेत। आणि या सगळ्या संदर्भात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुंबईत बैठकांचं सत्र चालू होतं। एमईटी मध्ये सोमवारी स्नेहा एक बैठक पार पडली, ज्या बैठकीला तटकरे त्याचबरोबर प्रफुल्ल पटेल, हसन मुश्रीफ होते, त्याचबरोबर छगन भुजबळ हे नेते सगळे त्या बैठकीला उपस्थित होते। त्यामध्ये असं ठरलं की ही सगळी जी बाजू आहे ती सुनेत्रा पवार पार्थ पवार यांच्या समोर मांडायची। आणि काल संध्याकाळी देवगिरीवर सुनील तटकरे हे सगळं सांगायला खरं तर गेलेले होते। त्यावेळेस तिथं सुनेत्रा पवार उपस्थित होत्या, त्याचबरोबर पार्थ पवार देखील उपस्थित होते। मात्र सुनेत्रा पवार यांचं या सगळ्यावर समाधान झालेलं नाही अशी आपल्याला सूत्रांकडून माहिती मिळते। अजूनही त्यांची नाराजी आहे। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या बाबत वारंवार आमदारांकडून देखील आता माध्यमांकडे तटकरे जेव्हा गेले होते देवगिरीवर आणि सुनेत्रा पवारांनी त्यांच्या एक्सप्लेनेशनवर नाराजी व्यक्त केली, हाच कुठेतरी एक महत्वाचा रेड फ्लॅग मानला गेला पाहिजे? अगदी हेच रेड फ्लॅगच आहे खरं तर, कारण देवगिरीवर ज्यावेळेला गेलेले होते आणि त्यांनी स्पष्टीकरण द्यायचा खरं तर प्रयत्न केला। प्रफुल्ल पटेल त्यावेळेला उपस्थित नव्हते स्नेहा, फक्त सुनील तटकरे होते। मात्र आमची भूमिका नेमकी काय होती हेच सांगायचा प्रयत्न केला। मात्र सुनेत्रा पवार यांनी ते ऐकलेलं नाही, त्यांचं समाधान झालेलं नाही। पक्षामध्ये उभी फूट पाडण्याचा हा एक प्रकार असल्यामुळं त्यांनी नाराजी व्यक्त केली आणि अजूनही 2 गट जे आहेत ते राष्ट्रवादीमध्ये सध्या स्नेहा पाहायला मिळतात। अमोल मिटकरी यांच्यासारखे जे आमदार आहेत ते अजित पवार यांच्या अपघाताची चौकशी करा असं म्हणतायत। दुसरीकडे काही आमदार जे आहेत ते तटकरे आणि पटेल यांचं ऐकतायत। त्यामुळे 2 गट स्नेहा एकंदरीत हे सध्या पाहायला मिळतात। मात्र बातमी हीच आहे की सुनेत्रा पवार या अजूनही नाराज आहेत। जे काही पत्र निवडणूक आयोगाला दिलं होतं त्या बाबतीत जे काही स्पष्टीकरण पटेल तटकरेंनी दिलेलं आहे त्यावर सुनेत्रा पवार या समाधानी नाहीत। नक्कीच आणखी एक शक्यता अशी की ज्या अर्थी सुनेत्रा पवारांनी पक्षश्रेष्ठींनी जर या सगळ्या भूमिकेबद्दल बड्या नेत्यांच्या नाराजी व्यक्त केली आहे तर साहजिकच आहे कुठेतरी हे बडे नेते सुद्धा या भूमिकेला विरोध दर्शवण्याचा किंवा नाखुशी दर्शवण्याचा प्रयत्न नक्कीच करतील। संदीप, अगदी प्रामुख्यानं पाहायला गेलं ज्यावेळेला अजित पवार यांचं अकाली निधन झालं स्नेहा आपल्याला माहिती आहे, त्यानंतर तिसऱ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती आणि त्या सगळ्या दरम्यान म्हणजे खलनायक ठरलेले होते ते सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे दोन्ही नेते। या दोन्ही नेत्यांच्यावर मोठा रोष होता, त्यांच्या पक्षातला देखील लोकांचा रोष होता। त्याचबरोबर विलिनीकरणाबाबत जी काही शरद पवारांच्या पक्षाकडून चर्चा होती त्यावेळेला देखील या दोन्ही नेत्यांनी नकार दिल्यामुळे तो देखील एक प्रकारे रोष होता आणि त्यातच हे निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं गेल्यामुळे
आमदारांचीच नाही तर कार्यकर्त्यांची असेल, पदाधिकाऱ्यांची असेल, थेट नाराजी जी आहे ती पटेल आणि तटकरे या दोन्ही नेत्यांवर होती. आणि आज आता सुनेत्रा पवार दिल्ली दौऱ्यावर गेल्यात. प्रामुख्यानं पाहायला लागेल एनडीएतला प्रमुख पक्ष भाजप आहे आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची अगदी संदीप, आता सुनेत्रा पवार या सगळ्या घडामोडींनंतर दिल्लीला जातात आणि त्यामुळे तिथे काय घडामोडी घडतायत आणि तिथे काय चर्चा रंगते याकडेही सगळ्यांचं लक्ष असेल. धन्यवाद या सगळ्या अपडेट्सबद्दल.